नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या जनता दरबारमधून करून घेतो. त्याचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्यातही काही गावांमध्ये वीज नसताना सुद्धा त्या गावकऱ्यांनी सोलर जी एनर्जी आहे त्याच्या बॅटऱ्या त्यांनी चार्ज केल्या आणि ते करून त्यांनी आपला कार्यक्रम बघितलेला आहे असं अनेकांनी आम्हाला कळवलेलं आहे. आणि त्यातही मंडळी UPSC किंवा MPSCचे जे विद्यार्थी आहेत ना, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या जनता दरबारचा खूप उपयोग होतोय असं अनेक विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलेलं आहे. त्याच अनुषंगाने मागच्या भागामध्ये आपण जी माहिती दिली ना, त्याही माहितीचा खूप उपयोग ह्या मुलांना होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण या ज्या विजा सध्या चमकत आहेत, ज्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्या कोसळण्याचंही प्रमाण वाढलेलं आहे, याची नेमकी शास्त्रीय माहिती किंवा शास्त्रीय कारणं आपण जाणून घेतलेली होती. त्याचबरोबर या विजांपासून बचाव कसा करायचा तेही आपण जाणून घेतलं होतं. त्या बाबतीतले काही उपाय तुमच्याकडे असतील ना, तर ते जनता दरबारच्या ग्रुपवर सांगा, जेणेकरून सगळ्यांना समजतील. जसं माझ्या लहानपणी माझी आई सांगायची की विजा चमकायला लागल्या ना की लोखंडी बत्ता जो असतो तो अंगणामध्ये टाकून दे, म्हणजे वीज त्याच्यावरती येईल. अशा प्रकारचे उपाय तुमच्याकडे काही असतील ना, तर ते जरूर तुम्ही आम्हाला सांगा. मंडळी, ह्या विजेमध्ये 27,000 अंश सेल्सिअस तापमान असतं आणि ह्या विजा चमकण्यामध्ये 12% वाढ झाली आहे, ज्यामुळे हल्ली खूप मृत्यूही होत आहे. त्यावर वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे. मंडळी, त्यातही यावर्षी पाऊसमान चांगलं आहे आणि सप्टेंबर अखेर धरणं भरतील असा दिलासा डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी दिलेला आहे. तसंच पावसामध्ये खंड पडले तरी घाबरू नका, कारण जलयुक्त शिवार अभियानामुळे सर्वदूर संरक्षित पाणी उपलब्ध होणार आहे. तेव्हा आता योग्य नियोजन करून पाऊस साठवूया, पिकं घेऊया आणि वनराई वाढवूया. आणि त्यासाठीच अर्थात जनता दरबारमध्ये सामील होऊया. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे आणि आपण साऱ्यांनी ह्या अभियानामध्ये सहभागी व्हायचं आहे. आपल्याला जर का आपल्या पुढच्या पिढ्या जगवायच्या असतील तर आपण साऱ्यांनी किमान पक्षी 2 झाडं तरी लावायची आहेत आणि नुसती लावायची नाही आहेत, तर ती झाडं जगवायची सुद्धा आहेत. सध्याच्या प्रदूषित वातावरणामध्ये प्रचंड उष्णता वाढलेली आहे, कार्बन डायऑक्साईड वाढलेला आहे, झाडं कमी झालेली आहेत, त्यातूनच आपली होरपळ होते आहे, पाऊस बदललेला आहे, विजांचं प्रमाण ह्या शतका अखेर 50% वाढणार आहे. त्यावर एकच उपाय आहे, वृक्ष लागवड. झाडं जर का वाढली ना, तर हा कार्बन डायऑक्साईड झाडं शोषून घेतील, उष्णता कमी होईल. एअर कंडिशनर हा त्यावरचा उपाय नाही आहे. तेव्हा झाडं लावूया आणि शासनाच्या 1 ते 7 जुलै दरम्यानच्या वनमहोत्सवामध्ये सामील होऊया. मी जंगलाच्या क्षेत्रातून येतो. मी एक बघितलं की आज आपल्या जगामध्ये भाषा बदलत आहे. लोकांना पहिले पैसा, धन यामध्ये आनंद आहे असं वाटायचं. मग असं लक्षात आलं की समाधान धन में नहीं है, समाधान पैसों में नहीं है, समाधान धन में नहीं वन में है. आणि मग वन से धन तक हा विचार आपण घेतला. असं लक्षात आलं की जी माणसं वनात असतात, कधी एखाद्या वेळी तुम्ही या वनात असणाऱ्या गावाच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा जरा आनंद बघा, समाधान बघा. राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं एक स्वप्न होतं की सतत आपण प्रयत्न करून महाराष्ट्राच्या 33% भूभागावर वृक्ष लागवड व्हावी आणि त्यांना माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा दुजोरा मिळाला. पहिल्या वर्षी आपण पाहिलं की 2 कोटी वृक्षाचं टार्गेट होतं, त्याच्यापेक्षा 2.25 कोटी वृक्ष आपल्याला लावता आले. यावर्षी 4 कोटी वृक्षांचं टार्गेट होतं, परंतु टार्गेट ठेवून चालणार नाही, तर वृक्षाची रोपवाटिका तयार करावी लागते. ही जर का झाडं लावायची असतील तर त्यासाठी रोपं पाहिजेत, अर्थात ती रोपं तयार आहेत. मनरेगा अंतर्गत ह्यासाठी खूप नियोजन करण्यात आलं आहे. मनरेगाच्या माध्यमात आम्ही मनरेगा समितीचा अध्यक्ष असताना मी जे इतर राज्यांमध्ये फिरलो, तर त्या माध्यमातून आपल्यालाही रोपवाटिका तयार करता येतील आणि त्याच्यासाठी लागणारा पैसा हा रोजगार हमीमधून आपल्याला देता येईल हे आम्हाला कळलं. ही योजना आम्ही वन खात्याला दिली आणि वन खात्याने संपूर्ण ती ओन केली. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून तर रोप लावेपर्यंत हे सारंच काय वन खातेपर्यंत जबाबदारी दिल्यामुळे आज आपण पाहतो की जवळपास 7 कोटी वृक्ष
आज रोपवाटिकेमध्ये तयार आहेत. मंडळी, कुंडीतली, शोभेची, आयुर्वेदिक, सावलीची, जंगलातली, झुडपं, बांबू इत्यादी कुठलीही झाडं तुम्ही लावू शकता. घराभोवती, मैदानावर, टेकडीवर, रस्त्याच्या दुतर्फा, कालव्याच्या तीरावर या प्रत्येक ठिकाणी कुठली झाडं लावायची याची माहितीही उपलब्ध आहे. आज आपण वृक्षांची संख्या वेगाने कमी होत आहे. महाराष्ट्रामध्ये 3,08,000 चौरस स्क्वेअर किलोमीटर हा आपला भूभाग आहे आणि यापैकी फक्त 60,000 स्क्वेअर किलोमीटरवर चौरस स्क्वेअर किलोमीटरवर वन आहे. आपल्याला 40,000 स्क्वेअर चौरस किलोमीटरवर आपल्याला हे वन वाढवायचं आहे आणि हे वाढताना आता वन विभागापाशी एवढी जमीन शिल्लक नाही. म्हणून मग ज्या ओपन स्पेस आहे, नदीची काठ आहे, कुठं तलाव असेल, या ठिकाणी हे वन वाढावं हा यामागचा हेतू आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजसारखे शब्द हे जे काही ब्रह्मराक्षसाच्या रूपाने आपलं बाहेर निघाले आहे, यांना पुन्हा डिक्शनरीमध्ये बंद करणं ही आजची पृथ्वीची आवश्यकता आहे. मागच्या वर्षी जी झाडं लावलेली होती त्यातली नेमकी किती जगली असा प्रश्न प्रत्येक जण विचारते. आणि किती झाडं लावली, किती जगली, हे आकडेवारी ही नुसती हवेतच सुरू आहे का? असं होऊ नये म्हणून एक ऑनलाईन पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये किती खड्डे केले. आता 4 कोटीपैकी आमचे जवळपास 3 कोटी खड्डे तयार आहेत. आता हे आकडे मी कशाच्या आधारे सांगतो तर ऑनलाईन आपल्याला हे सगळ्यांना दिसू शकेल. महाफॉरेस्ट नावाची जी वेबसाईट आहे, mahaforest.gov.in, याच्यामध्ये ऑनलाईन आपल्याला दिसणार की किती खड्डे तयार आहेत, किती झाडं लागलेली आहेत, हे आपल्याला दिसणार. मागच्या वर्षीचे 2 कोटीच्या आधीच 2,83,00,000, आता 2,83,00,000 एक्झॅक्ट मी का म्हणू शकतो? कारण ऑनलाईन तो आकडा उपलब्ध आहे आणि हा आकडा असा एकत्रित नाही आहे. प्रत्येक जिल्हा, त्याच्यामध्ये तालुका, त्याच्यामध्ये गाव, त्याच्यामध्ये कुठला प्लॉट नंबर, याच्यासहित सगळी माहिती. या प्लॉटवर एवढी झाडं आहेत, या प्लॉटवर एवढी झाडं आहेत. आणि नुसती ही त्या ठिकाण नाही, त्याचं जिओ टॅगिंग म्हणजे अक्षांश, रेखांश, लॅटिट्यूड, लँजिट्यूड याच्यासहित ती आहेत. इतकं मॉनिटरिंग आपण सुरू केलेलं आहे आणि हे सगळं पब्लिक डोमेनमध्ये ठेवलेलं आहे. हे फक्त आमच्यासाठी इंटरनल नाही, लोकांच्यासाठी हे पाहायला आहे. त्याच्यामुळं जी झाडं लावली ती वस्तुस्थिती लोकांच्या समोर आहे. आता जगली किती हा देखील तितका महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये मला सांगायला आनंद आहे की मागील वर्षी सुदैवानं पाऊस चांगला पडला. मागील वर्षी आपण लोकांच्यामध्ये खूप जागरूकता निर्माण केली की झाडं जगवण्याचं काम देखील आपलंच आहे, ज्यांनी लावलं त्यांचं. तर म्हणून लोकांनी अक्षरशः खूप काळजीपूर्वक केलेलं आहे. साधारण 85% झाडं ही मागील वर्षी लावलेली जिवंत आहेत, असे आपल्याकडे रिपोर्ट आहे. या वृक्षांच्या संगोपनासाठी मनरेगा अंतर्गत एक सुंदर योजना राबवण्यात येत आहे, ज्याचा खूप फायदा होतोय. जंगलावर किंवा ओपन जागेवर जर एखादं कुटुंब ज्याला बेरोजगार आहेत, शेती नाही आहे, त्यांना जर वृक्ष लावायचे असतील, जवळपास 300 वृक्ष त्यांनी लावले तर वृक्ष आम्ही त्यांना देऊ, मोफत देऊ, किंवा त्यांनी घेतलं तर त्याचा पैसा आम्ही त्यांना देऊ. खड्डे खोदण्याचं त्यांना आम्ही त्याचा मोबदला देऊ, मजुरी देऊ. आणि 200 दिवस सांभाळण्यासाठी त्यांना 200 रुपये आम्ही त्यांना देऊ. किंबहुना जर 4 लोकांचा परिवार राहिला तर पूर्ण वर्ष त्याला 3 वर्षासाठी सांभाळता येईल आणि त्याचे फळं हे त्याच्या मालकीचे राहतील. जमीन आणि झाडं हे मात्र सरकारच्या मालकीचे राहतील, पण त्याचा फळाचा लाभ तो घेता येईल. झाडी तयार होईल आणि फळी आपल्याला मिळेल, अशा प्रकारची योजना आहे. त्याबरोबरच रोपवाटिका तयार करणे किंवा वृक्ष लागवड किंवा संगोपन ह्यासाठीही नरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. जवळपास 150 कोटी रुपये निधी मनरेगाच्या माध्यमातून आम्ही वन खात्याला उपलब्ध करून दिले. कारण सुधीर भाऊंचा प्रयत्न आहे की जंगल आणि जमीन आणि वृक्ष हे जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे, हे आपला अधिकार आहे. नरेगा अंतर्गत रोपवाटिकांचं काम बघण्यासाठी आम्ही मराठवाडा विभागामध्ये गेलो होतो. तिथल्या अंकुर रोपवाटिका अंतर्गत प्रचंड रोपं तयार करण्यात आलेली आहेत, त्यांनाही आम्ही भेट दिली. तिथल्या रोपवाटिकांमध्ये 2 कोटीच्या आसपास रोपं तयार आहेत. मुळात मराठवाड्याला 75 लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलेलं आहे, पण इथे मात्र 2 ते 3 कोटी वृक्ष लागवडीची तयारी सुरू आहे. राज्याचा जर विचार केला तर राज्यामध्ये साधारणतः आमचं क्षेत्र 20%च्या आतच आहे. यापैकी विभागाचा जर विचार केला तर विभागामध्ये नागपूर विभाग 49% क्षेत्र वनाच्छादित आहे. इतर विभागाची पण
संख्या थोडीफार वेगळी आहे, कमी जास्त आहे. सगळ्यात जास्त नागपूरचं आहे, परंतु सगळ्यात कमी क्षेत्र वनाखाली जे आहे ते मराठवाड्याचं आहे. 33% जिथं आवश्यक आहे अशा ठिकाणी फक्त 4.83% एवढंच क्षेत्र मराठवाड्याचं वनाखाली आहे. बघा मंडळी, आपल्या राज्याच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामध्ये अत्यंत कमी वनक्षेत्र म्हणजे 4.83% इतकंच वनक्षेत्र आहे आणि त्यासाठीच इथे वृक्ष लागवडीवरती भर देण्यात येत आहे. आणि म्हणून एक मराठवाड्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या उमेदीनं, वेगळ्या गतीनं हे काम हाती घेण्यात आलेलं आहे. ही जी वृक्ष लागवड आहे ना, ही अतिशय शास्त्रीय पद्धतीने आणि तंत्रशुद्ध होणार आहे आणि त्यासाठी सारी यंत्रणा कामाला लागली आहे. संपूर्ण मराठवाड्यामध्ये यावर्षी 1 जुलै ते 7 जुलै या सप्ताहामध्ये 75 लक्ष रोपं आपण लागवड करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्या नर्सरीज तयार झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व माहिती आपण ग्रीन आर्मीच्या वेबसाईटवर, वन विभागाच्या वेबसाईटवर सुद्धा अपलोड केलेली आहे. तर याच्यामध्ये हे 75 लाख रोप लागवड व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या मार्चपासून सुरुवात केलेली आहे विभागीय आयुक्त यांनी. तर जवळपास 8 मार्चला आम्ही जी काही महिला ग्रामसभा घेतली आणि त्याचबरोबर 9 मार्चला आम्ही सर्वसाधारण जनरल ग्रामसभा घेतली. त्याच्यामध्ये देखील आम्ही या ग्रामसभेच्या माध्यमातून गावामध्ये वृक्ष लागवडीच्या बाबत जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर गावामध्ये कोणत्या ठिकाणी वृक्ष लागवड करायची आणि त्याचबरोबर ते कामं, वृक्ष लागवडीचे कामं, त्याची निवड ग्रामसभेतून मनरेगा योजनेतून करण्याबाबत आम्ही आदेशित केलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं एक 4 कोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून गावामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून केलेला आहे. जर आपल्याला वनशेतीच्या संदर्भात जर विचार करायचा असेल तर वनशेतीच्या बाबतीत बांधावरती लागवड करायचं असेल आणि किंवा सलग लागवड करायचं असेल तर तुती लागवडीच्या संदर्भात तुती ही शेतीपूरक एक लागवडीचा उपक्रम आहे, शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देऊ शकणारी. त्याप्रमाणेच बांबू लागवड जर केली तर चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना शेतीपूरक उत्पन्न मिळू शकतं. प्रत्येक ग्रामपंचायतीला 364 रोपं मोफत त्यांना द्यायची आहे आणि वाहतूक करून त्यांच्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवायची आहे. मंडळी, त्या दिवशी आम्ही या साऱ्या रोपवाटिकांमध्ये फिरत होतो, निरनिराळ्या झाडांची माहितीही घेत होतो. हे सागाचं पान आहे. आदिवासी बायका या पानाचं लिपस्टिक लावतात. कसं तर हे पान जर का आपण अशा प्रकारे असं चुरगळायचं खूप, बघा त्यातून रंग यायला लागलेला आहे. आणि हे सगळं इको आहे, म्हणजे पर्यावरण किती आपल्याला छान देत असतं. हे बघा इतका छान रंग येतोय. आत्ता आपण ज्या झाडापाशी उभे आहोत ना, हे अतिशय वेगळं असंच हे झाड आहे. या झाडाचं नाव आहे बरसेरा आणि पुढे पण काहीतरी इंग्रजी नाव आहे, पण ह्या भागामध्ये त्याला बरसेरा असं म्हणतात. आणि याची लागवड केलेली नाही आहे, हे 60-70 वर्षांपूर्वीचं झाड आहे, आपोआप आलेलं आहे. आणि या झाडाचं वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल ना, तर आता मगाशी आपण जी पानं सागाची बघितली त्यातून रंग आला. आता ही पानं जर का आपण अशी चुरगळली ना, तर अद्वितीय सेंट याच्यामधून किंवा सुंदर वास याच्यामधून येतोय. मंडळी, इथे कोरफड, बांबू, वड, पिंपळ, आंबा, चिंच, साग, जांभूळ इत्यादी बरीच विविध रोपं आम्ही बघितली. या रोपांसाठी मातीचं मिश्रण तयार करणं, पिशव्या कशा भरल्या जातात हेही आम्ही जाणून घेतलं. आता ही जी माती आहे ही कुठली शेतातली आहे का काय असतं? कोयटा नदी काठची दुसरीकडे. हां, ही टाकली. ओके, आता याच्यामध्ये काय टाकलं? ही साधी माती, साधी माती. 2 ही रेती प्रमाणे मॅडम, ही रेती. हा, आणि ही रासायनिक शेणखत. बर. आता याचे प्रमाण असे 2 हे काय आणि हे माती, परत माती. 2 टोपले माती, एक टोपले रेती आणि एक शेणखत. आता हे काय आहे? रासायनिक. अर्धी भरायची. त्याला भोकं मुद्दाम पाडलेली आहेत का पाणी जायला? म्हणलं ही पिशवी किती mm ची म्हणलं? 25 बाय 40 सेंटीमीटर. 25 बाय 40 सेंटीमीटर ही 600 गेज. हा, गेज किती आहे? 600. 600 गेज. कारण ती तशी पाहिजे ना ती. हां, जास्त
हे जे आहे ही दोन्ही बाजूनी मोकळी आहे इथे. हा, का बरं? याचं कारण काय? याचं ते झाड कारण कुठलं म्हणजे आहे? याचे रूट आपण जर जमिनीवर पिशवी पॉलिबॅगमध्ये तयार करतो तर त्याचे रूट्स हे बाजूने इकडून किंवा खालून बाहेर पडतात आणि ते डायरेक्ट जमिनीमध्ये जातात. किंवा खाली जर प्लॅस्टिक आथरलेलं असेल शीट तर त्याच्या खाली पण जातात ते कालांतराने. तर याच्यामध्ये हे जाळीच्या याच्यामुळे हे जे आहे आतमध्ये रूट्सचे प्रमाण म्हणजे वाढ जास्त होते आणि दाट प्रमाणात होते. उंचच उंच, डेरेदार, हिरवीगार, सावली देणारी, थंडावा देणारी, विविध गुणधर्मांची ही संजीवक वनसृष्टी. या प्रत्येक झाडाचे गुणधर्म आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि मग आपल्याला आवडणारी झाडं आपण लावायला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विभागामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. औरंगाबाद विभागामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी जे आहेत, कॉलेजचे विद्यार्थी जे आहेत, या प्रत्येक मुलाने कमीत कमी एक झाड लावलं पाहिजे आणि जगवलं पाहिजे. असा एक कार्यक्रम आपण एक विद्यार्थी एक झाड असा एक कार्यक्रम दिलेला आहे. अपेक्षा अशी आहे की या मुलाने त्या झाडाला त्याचं संगोपन करावं. एक छोटीशी पाटी प्लास्टिकच्या कव्हरमध्ये त्या मुलाचं नाव टाकलं जाईल आणि त्या झाडाला ते बांधलं जाईल. हे झाड त्या मुलाचं झाड. त्याच्यामध्ये समृद्ध ग्राम योजना म्हणून आता महाराष्ट्र शासनाने काढलेली आहे. त्याच्यामध्ये अंकुर रोप वाटिका आणि अंकुर वृक्ष लागवड हे एक आम्ही आता घेतलेली आहे मोहीम. आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे कामं करण्यासाठी माननीय स्वतः रोहियो मंत्री जे आमचे आहेत रावल साहेब आणि स्वतः सचिव डवले साहेब हे स्वतः प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वतः फॉलोअप घेणं चालू आहे. की गेल्या काही दिवसामध्ये राज्यामध्ये 32 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन ग्रीन आर्मीमध्ये झालेलं आहे. मला हे सांगताना अतिशय आनंद वाटतो की यापैकी जवळपास 1/3 इव्हन त्याच्याहीपेक्षा जास्त 13 लाख एवढं रजिस्ट्रेशन मराठवाड्यामध्ये झालं आहे. दिनांक 25 जूनपासून रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कुटुंबाला फॅमिलीला 5 रोपं आणि संस्थेला 25 रोपं असं सवलतीच्या दराने वन महोत्सव केंद्र स्थापन करून त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एक कन्सेप्ट अशी आपण दिली की माझी शाळा माझी टेकडी. या डोंगराच्या बाजूनं आजूबाजूनं जी गावं आहेत या गावामध्ये मोठ्या संख्येने आमच्या ग्रीन आर्मी आहेत. त्याचबरोबर शाळा आहेत आमच्या. तर त्या ठिकाणी जी शाळा आहे या शाळेनं ही टेकडी दत्तक घ्यायची. या मुलांनी ही टेकडी दत्तक घ्यायची आणि शिक्षकाच्या नेतृत्वाखाली या टेकडीवर जाणं, तिथं लावलेली झाडं संगोपन करणं याचं काम या मुलांनी करायचं आहे. त्यातही मागच्या वर्षी इथे नवीन चौपदरी रस्त्याच्या कडेला लावलेले वृक्ष आम्ही बघितले, मस्त वाढलेले दिसले. तसंच इथल्या स्पोर्ट्स अकॅडमीतही भरपूर वृक्ष लागवड झालेली आहे. आमच्याजवळ जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे स्पोर्ट्स पर्सन आहे, जोपर्यंत ॲटमॉस्फिअर त्यांचा कंडिशन नाही राहत, आता जेव्हा ग्रीनरी राहते ॲटोमॅटिकली ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन इंटेक हायर राहतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा वाढ होतात. सो इट इज ए काइंड ऑफ ए की एन्व्हायरमेंट स्पोर्ट्स आणि मग ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा खूप जरुरी आहे. वृक्ष लागवडीच्या या वनमहोत्सवामध्ये सारे विभाग यंत्रणा सहभागी झाल्या आहेत आणि औरंगाबाद विभागामध्ये तर चक्क ह्यासाठी स्वतंत्र वृक्ष संवर्धन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यामध्ये एक पहिला प्रयोग मराठवाड्यामध्ये करण्यात आला. वृक्ष संवर्धन कक्ष आम्ही निर्माण केला आहे. हे काम असं पोकळीच न राहता, म्हणजे जनरल स्वरूपाचं न राहता हे स्पेशलाइज काम असलं पाहिजे, झालं पाहिजे, केलं पाहिजे. यासाठी एक वृक्ष संवर्धन कक्ष माझ्याच कार्यालयामध्ये आपण सुरू केलेलं आहे आणि ज्याचं नेतृत्व आमचे रोजगार हमीचे जे उपायुक्त आहेत यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या कक्षामध्ये फॉरेस्ट विभागाचे, सामाजिक वनीकरणाचे, कृषीचे अशा 4-5 अधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे आणि ही मंडळी आमची सतत 24/7 अशी उपलब्ध आहे. आम्ही तिथला नंबर सगळ्यांना शेअर करतो आहोत. लोकांच्या ज्या ज्या अडचणी असतील वृक्ष संवर्धनाच्या बाबतीत, वृक्ष लागवडीच्या बाबतीत, या सर्व बाबीसाठी आमचा हा कक्ष अहोरात्र इथं तयार असणार आहे. जे काही टार्गेट उद्दिष्ट यावर्षी मराठवाड्यासाठी 75-74 लाखाचं आहे, हे 74 लाखाच्या अगेन्स्ट एक 2 कोटीपर्यंत राज्याचं जे उद्दिष्ट आहे 4 कोटीचं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 2 कोटीपर्यंत कसं जाऊ अशा स्वरूपाचं एक मोठं भरीव काम
राज्यामधून या मराठवाड्यामधून सुरू केलेलं आहे. ह्या साऱ्या घडामोडींमध्ये मनरेगा अंतर्गत ही खूप मोलाची कामगिरी होते आहे. खरं तर आमच्या मनामध्ये 11,11,00,000 झाडं हे लावण्याचा संकल्प होता आणि म्हणून तो पुढच्या काळामध्ये तो पूर्ण होईल आणि संबंध महाराष्ट्राला हरित करण्याचं आमचं स्वप्न आहे. आपण सारेजण या वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये 1 जुलैला सहभागी व्हा असं या निमित्ताने आवाहन करतो. रोजगार हमी विभाग हे आपल्यासाठी सदैव तयार आहे. साऱ्या चराचराला वाचवण्यासाठी सरकारनं हे वृक्ष लागवडीचं अभियान हाती घेतलेलं आहे. या अभियानाला आता आपण सगळ्यांनी बळ देण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. या मिशनमध्ये याला आपण एक सरकारी उपक्रम न समजता या मिशनमध्ये हे माझं स्वतःचं काम आहे. मग ईश्वराने या सुंदर वसुंधरेच्या वर आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीवर आपल्याला जन्म दिला. मागच्या पिढीने पर्यावरण टिकवलं म्हणून आज आपल्याला या पृथ्वीवर आनंदाने जगता येत आहे. मग आमची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीसाठी आम्ही हे पर्यावरण टिकवावं. हा पर्यावरणाचा मंगल कलश तसाच पुढच्या पिढीच्या हातात द्यावा. मंडळी, मध्यंतरी वाचनामध्ये आलं की भोपाळमध्ये जी गॅस गळती झाली होती त्यात 5 लाख लोकांना त्रास झाला होता. तिथे एक कुटुंब या संहारातून वाचलं होतं. कसं? त्यांच्या घरामध्ये पिंपळाचा वृक्ष होता. म्हणजे काय, तर पिंपळाच्या वृक्षाभोवती यांचं घर होतं आणि त्या पिंपळ वृक्षाच्या प्रभावामुळे हे कुटुंब वाचलं. बघा, वृक्षांची महती जाणून घ्या आणि उत्साहानं आनंदानं आपण सारेजण झाड लावूया. आणि आपण ही जी झाडं लावू ना मंडळी, ही झाडं लावल्याचे तुमचे फोटो तुम्ही आपल्या जनता दरबारच्या ग्रुपवरती नक्की द्या. अधिक तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आमच्या संपर्काचे विविध पत्ते आहेत ते तुम्ही जाणून घ्या. आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. आमची वेबसाईट आहे, आमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. हे जाणून घ्या आणि आमच्या वेबसाईटलाही तुम्ही नक्की भेट द्या. आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे की फेसबुकवरती जनता दरबारचं पेज आहे, ज्या पेजला तुम्ही वारंवार भेट देण्याची आवश्यकता आहे. याच्यावर खूप सारी माहिती आहे, म्हणजेच आमची पुस्तकं, CD, वेगवेगळी प्रकाशनं असतील त्याविषयीची माहिती तर आहेच. त्याचबरोबर नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आम्ही दाखवणार आहोत त्याबाबतचीही आगाऊ सूचना या पेजवरती आम्ही दिलेली असते. तुमच्याकडे काही माहिती सूचना असतील तर त्याही तुम्ही या पेजवरून आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही फेसबुकवरती जा, हा आपला ग्रुप ओपन करा आणि तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही आमच्यापर्यंत पाठवू शकता. कारण ह्या ग्रुपमध्ये आम्ही सकारात्मक विचारांची आदानप्रदान नित्य करत असतो. जनता दरबारमधले हे जे सगळे एपिसोड झालेले आहेत ना, हे तुम्ही वारंवार बघायला पाहिजे. त्यातली माहिती तुम्ही अभ्यासायला पाहिजे आणि ही माहिती उपयोगात सुद्धा आणायला पाहिजे. हे करणं तुम्हाला सोपं व्हावं म्हणून जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd चॅनल. असं तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला आवडणाऱ्या एपिसोडचा वारंवार आनंद या चॅनलवरून तुम्ही घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटत असतो. मंडळी, 7:30 ते 7:35 या कालखंडामध्ये आपला जनता दरबार नक्की सुरू होतो. रिपीट टेलिकास्ट किंवा पुनःप्रसारण असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये. जनता दरबारमधली ही जी सगळी माहिती आहे ना, ही वैविध्यपूर्ण आहे, विश्वासार्ह आहे आणि उपयोगाची आहे. या माहितीच्या उपयोगामुळे आपल्या सगळ्यांचं जगणं सुकर होत आहे किंवा होणार आहे. हां, मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता आपलीच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.